प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुण्यात 2 दिवसीय शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने या प्रदर्शनात स्नायपर MK1 एअर डिफेन्स गन, AK-47 रायफल, MMG गन, टियर गॅस गन, ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन आणि एरियल बॉम्ब यांसारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मांडण्यात आली आहेत। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी वापरली जाणारी शस्त्रास्त्रे आणि युद्धसज्जतेसाठी लागणारे साधनांचे मॉडेल्सही येथे पाहायला मिळतात। हे भव्य प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ जय गणेश प्रांगणात आयोजित आहे। उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले। प्रदर्शन 26 जानेवारी 2026 पर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खुले राहणार आहे। सैन्य दलाचे जवान तिथे उपस्थित राहून प्रत्येक शस्त्राबाबत माहिती देतात। पुणेकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी। नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर आमचे सहकारी कर्नल लक्ष्मण साठे आम्ही खऱ्या अर्थाने हे शस्त्र वापरलेले आहोत। 71च्या युद्धामध्ये आम्ही दोघंसुद्धा जखमी झालो होतो आणि मी हे मुद्दामून पुणेकरांना सांगू इच्छितो की माझ्या बटालियनचे एका रात्रीमध्ये 71च्या युद्धामध्ये 7 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते। आता तर आमचे माननीय पंतप्रधान काय म्हणतात की कुठलंही शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटो और उसका त्याची काय म्हणतात त्याला श्रद्धांजली दो। पण आम्ही त्यावेळेला तुम्ही विश्वास नाही बसणार, परवा दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींना हा विषय जेव्हा सांगत होतो, 2 मुली उभं राहून रडायला लागल्या। तर का रडायला लागल्या तर आम्ही त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून ती 47 आणि 7 जणांना डिझेल टाकून जाळलं। आपले शहीद आणि असे शहीद या देशासाठी आहेत हे विशेष आहे त्या मुलींना वाटलं आणि मला सुद्धा खूप लागलं होतं आणि मी वाचलो। आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं, सुरेश, यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी।